ओके, आवाज येतोय? संदीप, आवाज आणि स्क्रीन चेक करशील? येतो सर आवाज. ओके, चला एक प्रश्न सांगतो सुरुवातीला. आपण जे असाइनमेंट तुम्ही पाठवलेले आहेत, फक्त आतापर्यंत 10-12 जणांनी त्या असाइनमेंट पाठवलेले आहेत. मग उद्या जर इंटरनल मार्क्स कमी पडले, म्हणजे तुम्ही माहिती द्या, आता जे आता हजर आहेत त्यांनी पाठवलेलेच आहेत. आता आपले 15 जण हजर आहेत, समजा 13-14 जण, त्यातल्या 5-6 जणांनी पाठवलेले आहेत, बाकीचे बाकी आहे. ठीक आहे, तुम्ही जे बाकी आहेत तेही लक्षात घ्या आणि ज्यांनी पाठवलेले नाही त्या मित्रांनाही सांगा की आता हे सगळे फुकटचे मार्क आहे. तुम्हाला नोट्स दिलेले आहे, त्या नोट्समधून एका वहीवर छोट्या किंवा जोड पेजवर उतरायचे व्यवस्थित. ठीक आहे, तिथे फोटो काढायचे, PDF तयार करायची आणि सेंड करायची. 4 प्रश्न लिहायचे. 5 लिहिले तरी चांगलंच, 5 लिहा पूर्ण. ठीक आहे, म्हणजे अगदी एक विचार जर केला तर अर्ध्या पाऊण तासाचं किंवा 1 तास म्हणू आपण, 1 तासाचं काम आहे, पण आपल्याला 20 मार्क मिळणार त्याच्यामुळे, एक लक्षात घ्या. आणि मग असं जर असेल आणि इतकं सोपं एवढी असून सुद्धा जर तुम्ही तयार करत नसाल, तुम्हाला नोट्सची अडचण नाही. नोट्स मी प्रोव्हाइड केलेले आहे, PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे, त्याची प्रिंटच काढली पाहिजे असं नाही. तुम्ही व्हॉट्सअपवर PDF ओपन करून तुमच्या मोबाईलवर त्यावरूनही तुम्ही ते लिहू शकता. आणि इतकं करूनही तुम्ही सबमिट जसं केलं तर तुम्हाला ते मार्क मिळणार नाही, लक्षात घ्या. बाकीच्यांना ही माहिती द्या. आपली 27 तारीख आजची 28 झालेली आहे. तर ठीक आहे, असो आपण अजूनही 2 दिवस त्यांना चान्स देऊ, पण ऑगस्ट महिन्यामध्ये आपण ते स्वीकारणार नाही, लक्षात घ्या. ओके, चला आता आपण लेक्चर स्टार्ट करू आपलं. Welcome all dear friends. Now today we will discuss the next B part of unit number 5. Now which is the unit number 5? Physical properties and molecular structures. Okay. Now the next part of this unit, which is the B part, and now magnetic properties. Magnetic properties. ओके, म्हणजे आता आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज हा बी पार्ट जो या युनिट मधला 5व्या युनिट मधला म्हणजे शेवटचा पार्ट आपल्या या युनिट मधला, 2 दिवसात हे लेक्चर ही आपलं संपेल. तो हा आपला पार्ट आपल्याला घ्यायचा आहे, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ओके, हा बी पार्ट आहे. आता हे आई इथे चुकून आलेला आहे, असो. पण आपला त्याच्या अगोदरचं एक जस्ट ऍप्लिकेशन्स ऑफ डायपोल मुवमेंट हा पार्ट आपल्याला डिस्कस करायचा बाकी होता. ऍप्लिकेशन्स ऑफ डायपोल मुवमेंट म्हणजे डायपोल मुवमेंट अँड स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स, याच्याशी आपण काय करत आहे. म्हणजे डायपोल मुवमेंट ही जी प्रॉपर्टी आहे आणि मॉलिक्युलचं स्ट्रक्चर, कारण आपल्या युनिटचं नावच आहे मॉलिक्युलर प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर्स. बघा इथं ऍप्लिकेशन्स काय याच्यामध्ये येतात. डायपोल मुवमेंट ऑफ द सबस्टन्स म्हणजे कोणत्या एखादी मॉलिक्युलची असते, गिव्स द इन्फॉर्मेशन ऑफ द गिव्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन किंवा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन ऑफ द स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्युल्स. कोण? डायपोल मुवमेंट. ओके, त्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर कसं आहे याची इन्फॉर्मेशन आपल्याला या डायपोल मुवमेंट घेता येते. कशा पद्धतीनं? एक्सटेंड पोलर कॅरेक्टरिस्टिक इट इज फाउंड इट्स बॉन्ड दॅट इज आयनिक पर्सेंटेज इज इन्क्रीजेस. म्हणजे थोडक्यात काय, बॉन्डचं आयनायझेशन किंवा आयनिक पर्सेंटेज आपल्याला त्याच्यावरून काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. त्याच्यानंतर जॉमेट्रिकल शेप जो आपल्याला तो सुद्धा त्या मॉलिक्युलचा सांगता येईल. आता एक्झाम्पल्स घेऊ आपण काही याच्यामध्ये. फर्स्ट, applications of dipole moment in inorganic compounds. First of all, what is by inorganic compounds? Inorganic compounds mean compounds which consist of other than carbon element. म्हणजे कार्बन एलिमेंट वगळता इतर एलिमेंट पासून तयार झालेला जो कंपाऊंड आहे तो कंपाऊंड म्हणजे कोणता? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, आणि कार्बन असलेल्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ठीक आहे, लक्षात येते सगळ्यांना? ओके, नाही आता ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक आपण असंही म्हणू शकतो की जसं जनरल आपल्याला माहिती आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे किंवा हे कंपाऊंड जे आहे कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. जनरली हे कंपाऊंड्स आपल्याला लिव्हिंग थिंग पासून मिळतात.
कशापासून मिळतं आपल्याला, लिव्हिंग थिंग पासून कंपाऊंड मिळतात. ठीक आहे. सो आपण फर्स्ट घेऊ डायपोल मोमेंटचं ऍप्लिकेशन इन इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके. नाउ इन दॅट केस, त्याच्या केसमध्ये आपण पहिला पॉईंट पाहणार यामध्ये स्टडी ऑफ पर्सेंटेज ऑफ आयनिक कॅरेक्टर. आयनिक कॅरेक्टरची पर्सेंटेज आपल्याला स्टडी करायची इथे आता. आयनिक कॅरेक्टरचे पर्सेंटेज स्टडी करायचे आहे डायपोल मोमेंट वर. एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल डायपोल मोमेंट ऑफ HF इक्वल टू 1.91 dB, HCl equal to 1.03 dB, then HBr equal to 0.78 dB, and HI, dipole moment of HI, hydroelectric acid HI equal to 0.38 dB. ओके. म्हणजे थोडक्यात HF, HCl, HBr and HI याची डायपोल मोमेंट आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे? 1.91, 1.03, 0.78 and 0.38 dB respectively. Okay. This shows that the polar characteristic, polar character आपल्याला या HX बॉन्ड मध्ये, X म्हणजे हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या बॉन्ड मध्ये आपल्याला दिसते की हा जो पर्सेंटेज आहे पोलर कॅरेक्टर जे हे हळूहळू डिक्रीज होत चालले. बघा ना, HF मध्ये 1.9 ची व्हॅल्यू आहे, पण तीच HI मध्ये 0.38 ची आहे. म्हणजे थोडक्यात काय होतं यामध्ये, पोलर कॅरेक्टरचे HX बॉन्ड मध्ये ते डिक्रीज होत चाललेले आहे फ्रॉम HF टू HI. ओके. आता हे जर त्याचं पोलर कॅरेक्टर जे आहे ते इन्क्रीज झाले, डिक्रीज झाले, कशामध्ये किती आहे ते व्हॅल्यूवरून आपण सांगू शकतो. ओके. आता आपण काय करू, मॉलिक्युलर शेप जो त्याचा, मॉलिक्युलचा शेप कसा असेल ते आपण डिटरमाइन करू, ते आपण बघू. म्हणजे डायपोल मोमेंट आणि शेप. आता आपण आता काय बघितलं, डायपोल मोमेंट आणि त्याचे आयनिक कॅरेक्टर. सिंपल आपण काय म्हटलं, डायपोल मोमेंट जेवढी जास्त तेवढे पोलर जास्त, कॅरेक्टर जास्त. इथे काय झालं, आता एक एक्झाम्पल झाली HFचं, HCl, HBr, HI चं. याला कम्पेअर केलं आपण डायपोल मोमेंट वरून आणि आयनिक पर्सेंटेज आपण सांगितलं की ते काय होतात, HF टू HI डिक्रीज होत राहतात. आता शेप बघा इथे. म्हणजे त्याचा शेप कसा आहे त्या मॉलिक्युलचा. आता CO2 चा डायपोल मोमेंट जी 0 आहे. इट इज पॉसिबल ओनली इफ द मॉलिक्युल्स इज लिनियर. आता डायपोल मोमेंट 0 केव्हा असू शकते, जेव्हा तो लिनियर फॉर्म मध्ये असेल, डायगोनल फॉर्म मध्ये असेल, लिनियर फॉर्म मध्ये असेल, त्याची डायपोल मोमेंट 0 होते. बघा इथे दिसतोच आपल्याला, यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर सुद्धा या ठिकाणी दिसतं. बघा हे ऑक्सिजन, कार्बन, ऑक्सिजन, डबल बॉन्ड आहे, म्हणजे हा CO2 आहे. ओके. डायपोल मोमेंट ऑफ द टू COO बॉन्ड बिगिन इक्वल अँड अपोजिट. समजा आता आपण असं म्हणूया COO बॉन्ड मध्ये डायपोल मोमेंट आहे, एक एक्झाम्पल घेऊ आपण X. ओके. आणि इकडली सुद्धा म्हणजे ही +X आहे आणि या COO बॉन्डची डायपोल मोमेंट आहे -X. म्हणजे हे काय झाले, इक्वल अपोजिट व्हॅल्यू झाल्या, म्हणजे याचे डायपोल मोमेंट किती येईल, 0. ओके. नो सेकंड एक्झाम्पल, म्हणजे थोडक्यात आपल्याला कळालं डायपोल मोमेंट वरून त्याचा शेप कसा आहे, वेदर इट इज लिनियर शेप और डायगोनल, ट्रायगोनल शेप, कोणत्या शेप मध्ये त्याचा शेप कसा आहे तो आपल्याला कळतोय. ओके. नाउ इन केस ऑफ डायपोल मोमेंट ऑफ वॉटर. आता वॉटर दिसताना आपल्याला बरेच जण वॉटर असं लिनियर फॉर्म करतात, HOEH असं करतात, म्हणजे हा डायगोनल फॉर्म किंवा असा लिनियर फॉर्म करतात. पण डायपोल मोमेंटचा जर आपण अभ्यास केला वॉटरच्या, तर ती 1.85. म्हणजे याचा अर्थ काय आहे, यामध्ये ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू याच्यामधली वेगळी आहे. डायपोल मोमेंटची व्हॅल्यू 1.85 दिलेली आहे. ओके. दिस शोज दॅट द मॉलिक्यूल कॅनॉट बी लिनियर. हा मॉलिक्यूल लिनियर नाही. डायपोल मोमेंट ऑफ each OH bond being 160 and bond angle 105 डिग्री. म्हणजे थोडक्यात काय आहे, हा जो बॉन्ड अँगल आहे, आता इथे जरी कमी दिसताना दिसत असेल, म्हणजे ऍक्च्युअली ते असं असतं, अरे वा, हे असं, हा बॉन्ड अँगल जो आहे हा मोर दॅन 90 असतो, म्हणजे 105 डिग्री असतो. आता हे कशामुळे होतं हेही तुम्हाला माहिती आहे. हे ऑक्सिजनवर जे लोन पेअर असते, ऑक्सिजनवर 2 लोन पेअर असतात, त्याच्यामुळे काय होतं, यामध्ये याचा शेप आपल्याला असा या फॉर्म मध्ये आपल्याला दिसतोय. ओके. म्हणजे मॉलिक्युलर जो आहे हा मॉलिक्युलर ट्रायंग्युलर फॉर्म याचा आपल्याला दिसतोय. ओके. तो लिनियर नाही, ट्रायंग्युलरही नाही. तो शेप जर विचार केला, जॉमेट्रीचा जर विचार केला, तर तो जॉमेट्री जी आहे त्याची टेट्राहेड्रल जॉमेट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. असंच डायपोल मोमेंटचे काही एक्झाम्पल्स घेऊन आपल्याला त्याची शेप बघा. SO2. आता SO2 मध्ये 1.60 dB, NH3 1. आता यांच्या स्ट्रक्चरचा विचार केला आपण, आता NH3 चं आपण नोन एक्झाम्पल NH3 चं. ते NH3 चं जे स्ट्रक्चर आहे हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे, तर त्याचे डायपोल मोमेंटच आपल्याला सांगते 1.46 आहे. अलग लक्षात. म्हणजे याचा अर्थ असाही नाही की नायट्रोजनला तिन्ही साईडली हायड्रोजन आहे इक्वल अपोजिट मग 0 येईल, असं नाही.
त्याची व्हॅल्यू आपल्याला दिसते डायपोल मोमेंटची 1.46 आहे, म्हणजे याचा अर्थ त्याचा शेप जो तो लिनियर शेप नाही. हा डायपोल मोमेंटची व्हॅल्यू जर 0 किंवा नियरली 0 असेल तर त्याची व्हॅल्यू जी येते त्या व्हॅल्यूवरून आपण सांगू शकतो की हा डायगोनल फॉर्म, किंवा त्याला दुसऱ्या शब्दात काय म्हटलं आपण, लिनियर फॉर्म त्याचा आपण सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, याचा शेप, जॉमेट्री जी आहे किंवा शेप जो आहे मॉलिक्यूलचा, या ठिकाणी आपण याच्यावरून काय करू शकतो, सांगू शकतो. ठीक आहे, हे झालं ऍप्लिकेशन्स. आता इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं, म्हणजे आता CO2 घेतला, किंवा आता बऱ्याच वेळेस होऊ शकतो CO2 मध्ये कार्बन आहे की नाही, पण हा इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं लक्षात घ्या. हा HCl यामध्ये कार्बन नाही, त्याच्यामुळे हे तर सरळ इनऑर्गॅनिक आहेच. नेक्स्ट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक एक्झाम्पल्स घेऊ आपण. समजा उदाहरणार्थ डायपोल मुवमेंट आपण घेऊ पॅरा डायक्लोरोबेन्झिनचं, म्हणजे डायक्लोरोबेन्झिनचं एक्झाम्पल घेऊ आपण, 2 क्लोरीन असलेल्या बेन्झिनचं एक्झाम्पल. आता इथंच पहा, या ठिकाणी दिसतं आपल्याला हे जे एक्झाम्पल्स आपल्या समोर आहे. पॅरा पोझिशनला क्लोरीन आहे, डायक्लोरोबेन्झिन. यामध्ये काय होतं, या कार्बन Cl बॉन्ड आणि हा कार्बन Cl बॉन्ड एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला, म्हणजे फ्रंट साईडला अपोजिट डायरेक्शनला ते आहे. त्याच्यामुळे इथे इक्वल अपोजिट डायपोल मुवमेंट होते, आणि ती इक्वल अपोजिट डायपोल मुवमेंट असल्यामुळे पॅराची व्हॅल्यू जी आहे, म्हणजे ऑब्झर्व डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेट डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू दोन्ही किती येतात, 0 येतात. पण तीच जर क्लोरीनची पोझिशन बदलली, म्हणजे ओरिएंटेशन आपण पाहतोय, ओरिएंटेशन ऑफ डायसब्स्टिट्यूटेड, ओके, सर्टन ओरिएंटेशन इन डायसब्स्टिट्यूटेड बेन्झिन्स पाहतोय आपण यामध्ये. तर ओरिएंटेशन जर बदललं, म्हणजे या क्लोरीनची पोझिशन जर या ठिकाणी आपण ह्या ऑर्थो फॉर्म मध्ये घेतली इन्स्टेड ऑफ पॅरा, आता ऑर्थो फॉर्म मध्ये घेतलं, त्याची व्हॅल्यू पहा, कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू येते 2.67 dB आणि ऑब्झर्व व्हॅल्यू येते 2.3. म्हणजे थोडक्यात काय आहे, 2 समथिंग त्याची व्हॅल्यू आहे, म्हणजे याला डायपोल मुवमेंट याची आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला या डायपोल मुवमेंटच्या व्हॅल्यूवरून सांगू शकतो आपण की वेदर कंपाऊंड इज डायसब्स्टिट्यूटेड आहे, तो कसा आहे, कोणत्या पोझिशनला, पॅरा आहे, डाय आहे, कसा आहे, आपण हे क्लिअर करू शकतो. ओके, आणि यामध्ये हेच एक्सप्लेनेशन आपल्याला यामध्ये दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन आपल्याला या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. म्हणजे आता इथे एक, आता हे महत्वाचं आपल्याला याचा यूज आपल्याला याच्यामध्ये होऊ शकतो MCQ मध्ये. बघा, द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डायपोल मुवमेंट, लक्षात येतं, हे महत्वाचं आहे. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डायपोल मुवमेंट, डायपोल मुवमेंटची इन्क्रीजिंग ऑर्डर कशी आहे, पॅरा डायक्लोरोबेन्झिन कमी आहे, नंतर ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन येईल, नंतर येईल मेटा डायक्लोरोबेन्झिन. म्हणजे थोडक्यात काय, पॅरा डायक्लोरोबेन्झिन जी आहे ही, याची डायपोल मुवमेंटची व्हॅल्यू सगळ्यात कमी, त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त मेटाची येईल, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त येईल या ऑर्थो डायक्लोरोबेन्झिनची. म्हणजे बघा थोडक्यात काय, यामध्ये आपण असं म्हणू, हा ऑर्थो सगळ्यात जास्त येईल, आणि हा तर पॅरात आपल्या झिरोच आहे, आणि मेटा जरी घेतला तरी तो ऑर्थोपेक्षा कशी येते, त्याची व्हॅल्यू कमी येते. म्हणजे आपल्याला होऊ शकतं, सिलेक्ट द फॉलोइंग ऑर्डर फॉलोइंग इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ डायपोल मुवमेंट, असा एक प्रश्न याच्यामध्ये MCQ येऊ शकतो. म्हणजे आम्हाला काय करायचं, डायपोल मुवमेंटची इन्क्रीजिंग ऑर्डर सिलेक्ट करायची, आणि त्या ठिकाणी अशा ह्या ऑर्डर दिलेल्या असेल, पॅरा डायक्लोरोबेन्झिन, ओके, लेस दॅन डायक्लोरोबेन्झिन, लेस दॅन, असं हे आपल्याला या ठिकाणी तिथे ते सांगता येऊ शकतं. मग त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की एक लक्षात घ्या, ऑर्थो सगळ्यात जास्त आहे, नंतर लागतोय नंबर मेटाचा, आणि सगळ्यात कमी लागतो मग पॅराचा नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिडिक्ट सिस अँड ट्रान्स आयसोमर, आपल्याला माहिती आहे ना. आता बघा, डबल बॉन्डच्या अपोजिट डायरेक्शनला जे पोझिशन नुसार जर घेतो आपण, आता इथे डबल बॉन्ड, आता हे तुम्हाला स्ट्रक्चर असं नाही समजलं, मी असं दाखवतो. या ठिकाणी H, इथे H, ओके, या ठिकाणी COOH, ओके, आणि इथे सुद्धा COOH. आता बघा, हा जो आहे हा डायकार्बोक्सिलिक ऍसिड आहे, हा काय आहे, दो कार्बोक्सिलिक ग्रुप असलेला ऍसिड आहे. आता या डायकार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये याचं जर एक आपण पोझिशन बघितलं, म्हणजे याचं नाव येतं एक मॅलिक ऍसिड आणि एक येते फ्युमेरिक ऍसिड, कशानुसार, त्याच्या पोझिशननुसार. म्हणजे आता हे बल्गी ग्रुप जे दोन्ही ग्रुप जे COOH एका साईडला आहे, दोन्ही ग्रुप डबल बॉन्डच्या एका साईडला आहे, तर याला म्हणायचं हा मॅलिक ऍसिड. ओके, आणि हेच जर अपोजिट साईडला असेल, म्हणजे इथे H असतात आणि हा COOH इकडे असतात, तर याला म्हणायचं फ्युमेरिक ऍसिड. तर थोडक्यात काय आता यामध्ये ही जी जॉमेट्रिकल आयसोमर्स डायपोल मुवमेंट आपलं सिस जी आहे, आता एकदम फॉर जॉमेट्रिकल आयसोमर द डायपोल मुवमेंट ऑफ सिस आयसोमर हॅज हायर व्हॅल्यू दॅन दॅट द ट्रान्स. म्हणजे थोडक्यात काय, याची जी व्हॅल्यू आहे सिस आयसोमरची, आता याला म्हणायचं सिस जो एका साईडनं आहे,
एकाच अँगलने आहे, डबल बॉन्डच्या एका साईडने, हा आहे सिस, ओके, आणि हा आहे ट्रान्स. तर सिसची व्हॅल्यू जी डायपोल मोमेंटची ती जास्त असते ट्रान्सपेक्षा. ओके, डायपोल मोमेंट ऑफ सिस आयसोमर हॅज हायर व्हॅल्यू दॅन दॅट ऑफ द ट्रान्स आयसोमर. ओके, म्हणजे मग तुम्हाला जर डायपोल मोमेंटची व्हॅल्यू दिल्या आणि सांगितलं आपण की हे आयसोमर्स आहे, यातला सिस कोणता आणि ट्रान्स कोणता आयडेंटिफाय करा, तर व्हॅल्यूवरून आपण ते काय करू शकतो, सिस आणि ट्रान्स हे आयडेंटिफाय करू शकतो, म्हणजे प्रिडिक्ट करू शकतो, भाकीत करू शकतो आपण, यामध्ये प्रिडिक्शन करू शकतो सिस आणि ट्रान्स आयसोमरचं, याच्या व्हॅल्यूवरून, डायपोल मोमेंटच्या व्हॅल्यूवरून. म्हणजे थोडक्यात काय करताय आपण, डायपोल मोमेंटच्या व्हॅल्यूवरून आपल्याला मॉलिक्युलचं स्ट्रक्चर आपल्याला सांगता येतं. ओके, चला नेक्स्ट आता मूव टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट बी ऑफ युनिट नंबर 5 अँड विच इज अ मॅग्नेटिक प्रॉपर्टी. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही आपल्याला बघायचं. आता बघा, हा थोडासा आपल्याला इंटरेस्टिंग पार्ट आहे, समजून घ्या फक्त व्यवस्थित. त्याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी हा आपल्याला स्टडी करायचा. फिजिकल प्रॉपर्टी जी घेतली आपण मॉलिक्युलर स्ट्रक्चरशी रिलेटेड, आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला तसंच पद्धतीने स्टडी करायचं. आता एक जनरल पहा, magnetic and electric property of molecules are analogous by studying the magnetic behavior of the matter. Okay, important information about the molecular structure can be obtained. आता एक जनरल माहिती आपल्याला, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, इलेक्ट्रिक प्रॉपर्टी, या प्रॉपर्टी जवळपास सारख्याच आहे, अॅनालॉग आहेत ते व्हॅल्यू त्याच्या प्रॉपर्टी. त्या तर मॅटरचं जे बिहेवियर आहे, त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे, आपल्याला सगळं टोटल पाहायचं असेल त्याच्यामध्ये, ते व्हॅल्यूवरून आपण ते मॉलिक्युलर स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला मॉलिक्युलर स्ट्रक्चरची इन्फॉर्मेशन सुद्धा मिळवता येऊ शकते. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे मॅग्नेटिझम म्हणतो सरळ आपण. ओके, मॅग्नेटिझम आपण त्याला असं नाव देतो. ओके, आता हा जो मॅग्नेटिझमचा आहे, जनरली आपल्याला माहिती आहे, जर इलेक्ट्रिक चार्ज जो आहे, इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन म्हणा किंवा इलेक्ट्रिक चार्ज, ते जर मोशन मध्ये असेल, मूव्ह होत असेल, तर त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होत असते. त्याच्या भोवती काय होत असते, इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होत असते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नाही. बस तोच प्रॉपर्टी, तोच पॉईंट धरून या ठिकाणी आपल्याला मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे. बघू आता आपण, बघा काय म्हटलं, म्हणजे एखादा सबस्टन्स मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो, तो का दाखवतो, तो आहे त्याच्या त्या कॉन्स्टिट्युएंट पार्ट जो आहे, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉन्स आहेत त्यातले, ते जे मूव्ह होतात, स्पिन होतात, म्हणजे स्वतःभोवती आणि ऑर्बिटमध्ये ऑर्बिटल मोशन होते, त्याच्यामुळे त्याची टोटल व्हॅल्यू आपल्याला मॅग्नेटिक मुवमेंटमध्ये कन्वर्ट करता येते किंवा पाहता येते, आणि म्हणून आपण तसं सबस्टन्स नव्हतो मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतो बाबा. ठीक आहे, तर हे मॅग्नेटिक प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला काही इम्पॉर्टंट टर्म्स या ठिकाणी महत्वाचे आपले टर्म्स घ्यायचे, म्हणजे काही डेफिनेशन्स आपल्याला थोडक्यात घ्यायचे आहेत. सिंपल डेफिनेशन आहे बघा. पहिली डेफिनेशन घ्यायची, मॅग्नेटिक मुवमेंट. जसे डायपोल मुवमेंट बघितले की नाही आपण, आता मॅग्नेटिक मुवमेंट बघायचं आपल्याला. नंतर मॅग्नेटिक परमिबिलिटी, आणि नंतर आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आता आहे काय मॅग्नेटिक मुवमेंट कशाला म्हणायचं, परमिबिलिटी कशाला म्हणायचं, ससेप्टिबिलिटी, या टर्म्स आपण शिकून घेऊ आणि मग पुढच्या पार्टकडे बोलू. तर सुरुवातीला घेऊ आपण मॅग्नेटिक मुवमेंट काय तर. ओके, आता मगाशी बोलल्याप्रमाणेच बघा, एखादा मॉलिक्यूल तयार झाला, मग तो ॲटम पासून बनतो. मग ॲटम मध्ये काय असतं, ॲटम मध्ये पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स असतात, हो की नाही. तो इलेक्ट्रॉन्स त्या न्यूक्लियस भोवती फिरतात, माहिती सगळ्यांना. त्याचबरोबर तेच इलेक्ट्रॉन काय करतात, त्या ऑर्बिटमध्ये जे फिरतात त्याला ऑर्बिटल मोशन म्हणायचं, स्वतःभोवती फिरतात त्याला काय म्हणायचं, स्पिन म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे की नाही. ओके, आता या ठिकाणी काय झालं, इच रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन्स constitute a current and therefore produce a magnetic field with a definite magnetic moment. आता स्वतःभोवती फिरल्यामुळे आणि त्या सर्क्युलर पाथमध्ये म्हणजे ती रिव्हॉल्व झाल्यामुळे काय होतो, तो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो. ती जी मॅग्नेटिक फील्ड त्यांनी डेव्हलप केली आहे, त्या मॅग्नेटिक फील्डलाच काय म्हणतात, मॅग्नेटिक मुवमेंट म्हणायचं. म्हणजेच काय थोडक्यात बघा, द व्हेक्टोरियल सम ऑफ स्पिन मुवमेंट अँड ऑर्बिटल मुवमेंट. आता स्पिन मुवमेंट म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःभोवती स्पिन होतो, माहिती आहे ना, स्वतःभोवती म्हणजे स्पिन मुवमेंट आली. आणि ऑर्बिटल मुवमेंट म्हणजे तो न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो, ती ऑर्बिटल मोशन आली किंवा ऑर्बिटल मुवमेंट आली. Vectorial sum of spin moment and orbital moment of all electron in the substance is called as magnetic moment. It's called as magnetic moment. काय म्हटलं प्रत्येकदा ऐका, vectorial sum of spin moment with direction, vectorial sum of spin moment and orbital moment of all electron in that substance or in the substance is called as magnetic moment. कळलं सगळ्याला. आणि ही मॅग्नेटिक मोमेंट जी आहे, ही आपल्याला याचं युनिट जे आहे ते पोहर्स मॅग्नेटॉन हे त्याचं युनिट आहे, पोहर्स मॅग्नेटॉन, पीएम.
काय येते युनिट बीएम बोर्स मॅग्नेटो ही त्याचं युनिट आहे. डेफिनेशन काय वेक्टोरियल सम ऑफ स्पिन मोमेंट अँड ऑर्बिटल मोमेंट ओके ऑफ ऑल इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द सबस्टन्स इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक मोमेंट. मॅग्नेटिक मोमेंटचं युनिट जे आहे ते बीएम आहे बोर्स मॅग्नेटो आहे त्याचे युनिट. चला पुढचं प्रॉपर्टी पाहिजे आपण मॅग्नेटिक परमिबिलिटी. आम्हाला मोमेंट समजला आपल्याला म्हणजे बाबा इलेक्ट्रॉनचा स्वतः गतीचा स्पिन आणि ऑर्बिटलचा याची वेक्टोरियल सम करायची आपल्याला व्हॅल्यू येईल मॅग्नेटिक मोमेंट. ओके आता मॅग्नेटिक परमिबिलिटी म्हणजे काय बघा. आता जनरल आपल्याला माहिती आहे समजा फोर्स एफ ऍक्टिंग इन बिटवीन द टू मॅग्नेटिक पोल्स म्हणजे डायपोल घेतो ना आपण नॉर्थ पोल साऊथ पोल असं म्हणू आपण. आता हे जे फोर्स त्यावर ऍक्ट होतो तर असं कन्सिडर करू आपण यामध्ये मॅग्नेटिक पोल ऑफ डायपोल स्ट्रेन त्याची डायपोल स्ट्रेन जी आहे मास m1 अँड m2 आहे सेपरेटेड बाय डिस्टन्स आहे. त्या दोन्ही मध्ये डिस्टन्स किती आहे r आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जसं आपण अगोदर घेतलं तर बघा हा आणि हा घेतला याचे डिस्टन्स जे आहेत हे डिस्टन्स जे आहे हे r आहे याचं मास m1 आहे याचं मास काय आहे m2 आहे आणि यामध्ये फोर्स जो ऍक्ट होतो तो कोणता होतो r एवढा होतो. मग आता याचा आर एफ जो आहे म्हणजे एफ जो हा डायरेक्टली फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास अपॉन स्क्वेअर डिस्टन्स स्क्वेअर म्हणून आपण त्याला सेपरेटिंग डिस्टन्स जे आहे त्याचं आर स्क्वेअर म्हणजे काय की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 इंटू m2 अपॉन आर स्क्वेअर म्हणजे काय येतं ऍक्टिंग फोर्स जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे मास अपॉन डिस्टन्स बिटवीन देम त्याचा स्क्वेअर. ओके आता सिंपल आहे हे प्रोपोर्शनल साइन आपण काढून टाकू. या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेऊ आपण. तो कॉन्स्टंट घेतला मी म्यू घेतो आपण आणि तो म्यू जो आहे तो आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा त्याला म्हणायचं मॅग्नेटिक परमिबिलिटी ऑफ दॅट सबस्टन्स. मॅग्नेटिक परमिबिलिटी ऑफ सबस्टन्स इटसेल्फ त्या सबस्टन्सची ती मॅग्नेटिक परमिबिलिटी असणार आहे. त्याला काय डिनोट करायचं म्यू म्हणजे काय आलं मग एफ इक्वल टू m1 इंटू m2 डिवाइड बाय म्यू आर स्क्वेअर ही व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी येते. मग आता ही म्यूची म्हणजे नेमकं म्यूची डेफिनेशन कशी आपण ते बघू. म्हणजे थोडक्यात आपल्याला म्यू कुठं आला तो कळाला आपल्याला म्यू कुठे येतो थोडक्यात आपल्याला ते कळालं आता. ओके मग ती मॅग्नेटिक परमिबिलिटी जी आहे त्या सबस्टन्सची तो म्यू डिनोट केली आपण. तो म्हणजे काय नेमकं मॅग्नेटिक परमिबिलिटी इज मेजरिंग कंडक्टिंग पॉवर ऑफ सबस्टन्स फॉर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस ॲज कम्पेअर्ड विथ द व्हॅक्यूम. म्हणजे थोडक्यात काय power to allow the lines of forces मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे काय आहे तो सबस्टन्स त्याच्यामधून मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो पास करण्यासाठी परमिशन देतो. ओके मग याचा जो रेशियो म्हणजे व्हॅक्यूम मधून जाणारे लाईन्स ऑफ फोर्सेस आणि सबस्टन्स मधून जाणारे लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणजे आपण असं म्हणू थोडक्यात बघा म्यू इक्वल टू काय नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्सेस पर स्क्वेअर सेंटीमीटर इन सबस्टन्स. म्हणजे सबस्टन्स मधून एक सबस्टन्स घेतला त्या सबस्टन्सच्या 1 स्क्वेअर सेंटीमीटर मधून किती लाईन्स ऑफ फोर्स जातात ती व्हॅल्यू डिवाइड बाय नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस पर स्क्वेअर इन व्हॅक्यूम. ओके म्हणजे हा थोडक्यात काय केलंय इट इज अ रेशो. आता ही डेफिनेशन नाही समजलं असं म्हणू शकता बघा डिफाईन मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मॅग्नेटिक परमिबिलिटी. Magnetic permeability of a substance is defined as it is a ratio of numbers of magnetic lines of forces per square centimeter in substance to number of magnetic lines of forces per square centimeter in vacuum. Okay, is called as or is known as a magnetic permeability of that substance. म्हणजे क्लिअर आहे. म्हणजे आता हे कशी व्हॅल्यू आहे हे सोपं आहे बघा. हा कॉन्स्टंट आहे असणार आहे हा प्रत्येक सबस्टन्सचा वेगवेगळा असणार आहे. म्हणजे समजा आपण एक पोटॅशियम घेतला त्याचा वेगळा मॅग्नेशियम घेतला त्याचा वेगळा Fe घेतला त्याचा वेगळा म्हणजे प्रत्येकाचा हा काही कारण प्रत्येक सबस्टन्स मधून लाईन्स ऑफ फोर्सेस जे जातात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस जे पास होणार आहे त्याची व्हॅल्यू सारखी असणार आहे का नाही. मग त्याच्यामुळे त्याची जी व्हॅल्यू आहे ही ती सबस्टन्स वाईज वेगळी असेल. आता व्हॅक्यूमचा विचार जर आपण केला बघा व्हॅक्यूमचा जर विचार केला आपण तर त्याची व्हॅल्यू किती येते 1 म्हणजे व्हॅक्यूम मधून नंबर ऑफ लाईन्स ऑफ फोर्सेस डिवाइड बाय व्हॅक्यूम मधून म्हणजे इक्वल टू म्यू इक्वल टू 1 येईल. पण हेच जर आपण पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स घेतलं समजून घ्या आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स घेतले काळजीपूर्वक लक्ष द्या.
पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स घेतल्यानंतर त्या मॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स अलाउड टू पास द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस किंवा लाईन्स ऑफ फोर्सेस म्हणून आपण बघतो. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स काय करतो, लाईन्स ऑफ फोर्सेसला पास करण्याची परमिशन देतो, म्हणजे स्वतःच्या याच्यामधून पास करतो. ओके, मग आता तो जर पास केला असेल तर त्याची संख्या ऑटोमॅटिक काय होईल, वाढेल ऍज कम्पेअर टू व्हॉल्यूम व्हॅक्यूमच्या कंपॅरिझन मध्ये. म्हणजे या ठिकाणी हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे ही व्हॅल्यू वाढली, ही व्हॅल्यू तर जे आहे ती आहेच. ओके, व्हॅक्यूम मध्ये आहेच ती व्हॅल्यू, म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू जर वाढली, ही व्हॅल्यू आहे, म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू जी येते आपल्याला, ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येते. बघा इथे दिसतं आहे लिहिलेलं. ओके, ही व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येते, म्हणजे एक पेक्षा ती व्हॅल्यू जास्त असते कुठे, पॅरामॅग्नेटिक मध्ये. पण डायमॅग्नेटिक काय करतो, स्वतःमधून जाऊ देत नाही, तो काय करतो, रिपेल करतो त्या लाईन्स. म्हणजे थोडक्यात इथं दाखवते बघा, हा सबस्टन्स घेतला आपण, ह्या लाईन्स ऑफ फोर्सेस आहेत, तर याच्यातून असं जातात सरळ सरळ, या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सेस इथून सरळ सरळ जातात अशा, बरोबर आहे, कुठे, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स मधून. पण हेच जर आपण या ठिकाणी इथे दाखवतो, आता हेच जर आपण समजा डायमॅग्नेटिक सबस्टन्स घेतला तर ते जात नाही, ते असं वरून जातात, मग त्या काय होतं, त्याच्यातून परमिशन देत नाही त्याच्यातून त्याला जायला. म्हणजे परमिबिलिटी जी आहे थोडक्यात, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स इज ग्रेटर दॅन 1 व्हाईल इन डायमॅग्नेटिक सबस्टन्स इज लेस दॅन 1. याच्यावरून एवढं आपल्याला कळतं. परमिबिलिटी म्हणजे काय, इट इज अ रेशो, मॅग्नेटिक परमिबिलिटी इट इज अ रेशो ऑफ number of magnetic lines of forces square centimeter in substance to number of magnetic lines of forces per square centimeter in vacuum. असं आपल्याला त्या ठिकाणी त्याची डेफिनेशन करता येते. ओके, चला तिसरी डेफिनेशन आता, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. परमिबिलिटी म्हणजे सरळ सरळ टू पास द लाईन्स ऑफ फोर्सेस, परमिशन टू पास द लाईन्स ऑफ फोर्सेस असं म्हणा परमिबिलिटी शब्दाचा. आता ससेप्टिबिलिटी म्हणजे काय बघा, आता the intensity of magnetization induced at any point in the substance is directly proportional to the field of strength. हे तर आपल्याला जनरल ही माहित आहे, प्रत्येकदा वाचल्यानंतर तुम्हाला कळतच ते काय म्हणायचं मला त्याच्यात, किंवा हे काय लिहिलेलं आहे, काय म्हणतो बघा ह्याच्यामध्ये, की एखाद्या सबस्टन्स मध्ये मॅग्नेटायझेशन इंड्यूस झालं म्हणजे आलं, ते कशावर अवलंबून आहे, जो सबस्टन्स जो आहे त्याच्यात मध्ये मॅग्नेटायझेशन इंड्यूस झालं, हे कशावर अवलंबून आहे, आपण त्याला कोणत्या फील्डमध्ये ठेवलं, मॅग्नेटिक फील्डमध्ये कोणत्या ठेवलं, आपण स्ट्रॉंग ठेवलं का वीक ठेवलं, त्याच्यानुसार अवलंबून राहील त्याच्यामध्ये इंटेन्सिटी, मॅग्नेटायझेशनची इंटेन्सिटी. आपण वीक फील्डमध्ये ठेवलं तर ऑटोमॅटिक जास्त मॅग्नेटायझेशन दाखवणार नाही, ओके नाही. पण ते स्ट्रॉंग फील्डमध्ये ठेवलं तर, म्हणजे सरळ सरळ काय आहे की इंटेन्सिटी जी मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी एच. एच इज नथिंग बट फील्ड स्ट्रेंथ, अप्लाय फील्ड स्ट्रेंथ, म्हणजे I डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच. So I equal to K into H, where K is nothing but proportionality constant or magnetic susceptibility. आता काळजीपूर्वक ऐका, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असो की मॅग्नेटिक परमिबिलिटी, या दोन्ही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू कशा आहेत, ह्या कॉन्स्टंट, ज्या त्या सबस्टन्सच्या व्हॅल्यू त्या कॉन्स्टंट असणार आहे. ओके, मग आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीची डेफिनेशन आपल्या याच्यावर कशी करता येईल बघा. याच्यावर आपल्याला असं म्हणता येईल, इथे काय आहे, हा काय, इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन टू द अप्लाय स्ट्रेंथ, अप्लाय फील्ड, स्ट्रेंथ ऑफ अप्लाय फील्ड. म्हणजे मग आपण याच्यावरूनच हे डेफिनेशन दिलेली आहे, इथे हे खाली दिलेलं आहे. ओके, हे खाली दिलेली डेफिनेशन हे असू द्या, पण याच्यावरून आपण डेफिनेशन करू शकतो का, पहा बरं. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज अ रेशो ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इंड्यूस टू स्ट्रेंथ ऑफ अप्लाय फील्ड, स्ट्रेंथ ऑफ अप्लाय फील्ड आहे की नाही, रेशो आहे की नाही, हा दिसतो की नाही आपल्याला, I upon H आहे की नाही. मग बघा इथे काय बोललाय, द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इंड्यूस इन द सबस्टन्स पर युनिट मॅग्नेटायझिंग फील्ड, आहे पर युनिट मॅग्नेटायझिंग फील्ड इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. म्हणजे मी एखादा सबस्टन्स त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो, तर त्याचं मॅग्नेटायझेशन जे आहे हे त्या फील्डवर अवलंबून आहे, आणि मग याचा जो रेशो येणार झाला, तो रेशो म्हणजे त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू, त्याला म्हणायचं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ओके, as the intensity of magnetization in magnetic movement per unit volume, therefore magnetic susceptibility also called as the volume susceptibility. आता सबस्टन्स तो इन व्हॉल्यूम केस घेतला आपण, मॅग्नेटिक मुवमेंट ही पर युनिट व्हॉल्यूम होत असेल, तर येणारी ससेप्टिबिलिटी ही पर युनिट व्हॉल्यूम असेल, म्हणजे व्हॉल्यूम ससेप्टिबिलिटी असेल. काय म्हणतात त्याला, व्हॉल्यूम ससेप्टिबिलिटी आपल्याला असं म्हणता येईल. ओके, चला आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे ही जी ससेप्टिबिलिटी, दोन पार्ट आपल्याला स्टडी करायचे आहेत. ससेप्टिबिलिटीचे दोन पार्ट आपल्याला स्टडी करायचे आहेत.
एक्सपेरिमेंटली जे डिटरमाइन करतो ना आपण त्याच्यावरून ते दोन पार्ट आपण बघू. म्हणजे एक्सपेरिमेंटल मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी के इज मेजर इन टू वे, दोन वेनी दोन पद्धतीने आपल्याला ते मोजता येते. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे आय अपॉन एच थोडक्यात. ओके, नाव मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिनोटेड बाय के. आता इथे बघा, स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी आणि मोलार ससेप्टिबिलिटी अशा दोन ससेप्टिबिलिटी या पद्धतीने आपल्याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी मोजायची आहे. स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय बघा, किंवा स्पेसिफिक मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असं म्हणा, दोन्ही एकच आहे. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पर ग्रॅम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी. म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पर एका ग्रॅम सबस्टन्स मध्ये मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी किती आहे त्याला स्पेसिफिक असं नाव दिलंय. स्पेसिफिक मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असं नाव दिलंय. ओके, त्याच्यानंतर मोलार ससेप्टिबिलिटी काय म्हटलं बघा, द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी पर मोल ऑफ सबस्टन्स. इथे पर ग्रॅम म्हटलंय, स्पेसिफिक नाव दिलं. पर मोल म्हटलं, मोलार ससेप्टिबिलिटी असं म्हटलं. काय केलंय, मोलार ससेप्टिबिलिटी असं या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, चला त्याच्यानंतर म्हणजे आपल्याला ससेप्टिबिलिटीचे दोन पॉईंट्स या ठिकाणी कळालेले आहेत. आता ही जी आहे ससेप्टिबिलिटी जी आहे, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि मोलार ससेप्टिबिलिटी, तर मोलार ससेप्टिबिलिटीचा फॉर्म्युला सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, त्याचं रिलेशन सुद्धा आपल्याला समोर बघायचं आहे. आता हे एका मिनिटामध्ये जर बंद पडलं मित्रांनो, तर एक 10 मिनिटासाठी परत काय करा, याला जॉईन करा. 10 मिनिटासाठी परत आपल्याला जॉईन करा. म्हणजे आता बघा इथे दिसतंय ना आपल्याला की या स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी युनिट जे दिसतं आपल्याला, ती एक्स हा सिम्बॉलिक आहे ना, एक्स सारखा सिम्बॉल हा इक्वल टू के. के काय आपल्याला माहिती आहे, के म्हणजे काय आहे, के म्हणजे आपण आता घेतलंय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिवाइड बाय रो, म्हणजे काय तो डेन्सिटी आहे. आलं कसं, कारण पर युनिट किंवा पर ग्रॅम सबस्टन्स म्हणतो आपण, त्यानुसार ती व्हॅल्यू आली. तसंच या ठिकाणी मोलार ससेप्टिबिलिटीचं काय केलं बघा, म्हणजे या ठिकाणी जी स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी आली, त्या ससेप्टिबिलिटी मॉलिक्युलर वेट जे आहे ते सबस्टन्स त्याला मल्टिप्लाय करा. म्हणजे आपण जर असं म्हटलं स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी ऑफ एक्स सबस्टन्स किंवा वाय सबस्टन्स जो आहे त्याची स्पेसिफिक ससेप्टिबिलिटी ही 2 आहे, आणि तो सबस्टन्स आपण घेतलाय 4, त्याचं मॉलिक्युलर वेट हे 4 आहे एवढं, म्हणजे काय 2 × 4 असं त्याचं व्हॅल्यू या ठिकाणी यामध्ये आपल्याला मोलार ससेप्टिबिलिटीची येईल. कशाची, मोलार ससेप्टिबिलिटीचा. ठीक आहे, हे जर बंद पडलं तर एका मिनिटामध्ये परत काय करा, याला जॉईन करा. ठीक आहे, आता युनिट बघा, युनिट काय काय